ओंकार हत्ती आता तळकट वनक्षेत्र त्या साईडला म्हणजे खडपडे जी रेंज येते त्या बाजूला आहे. म्हणजे तळकट जो गाव आहे त्याच्या जंगल भागात आहे. बाकीचा कळप हा मोर्ले केर इथंच आहे. म्हणजे ती रेंज एकच येते. म्हणजे त्या डोंगराच्या पलीकडे गेल्यानंतर शिरवल कोलजर वगैरे हे भाग येतात. हा जो कळप आहे तो साधारण पाटणे रेंजमध्ये जायचा, पुन्हा खाली यायचा असं होतं. आणि 10 वर्षापूर्वीपासून आता आम्ही ओंकारला बघतो. म्हणजे साधारण 6 महिन्याचा होता तेव्हा बाबरवाडी बोरियेवाडी या भागात कळप आलेला. तेव्हा त्याची आई म्हणजे माई ही बांबूचा पाला त्याला ओरबडून द्यायचे, हे पण आम्ही बघितलंय. आणि बाहुबली पण त्यांच्यासोबत होता. म्हणजे हा जो कळप आहे याचं लीड ही माई करते आणि मोठा टस्कर जो आहे तो बाहुबली आहे का. मध्यंतरी गणेश हा हत्ती कळपासोबत आलेला, पण पुन्हा तो बाहुबलीने कळप आपल्याकडे घेतलाय. माईसोबत आता 2 पिल्लं आहेत आणि एक छोटी मादी पण आहे. ती कधी कधी बाहुबली बरोबर आता असते. आणि हे कळप म्हणजे पिल्लं आणि माई ही सेपरेट असते. आणि ओंकार हा आता निमवयस्क झाल्यामुळे वयात आल्यामुळे तो एकटाच आपली टेरिटरी स्वतंत्र करण्यासाठी म्हणून फिरत असतो. कारण की त्यांचा तो बिहेवियर आहे. हत्ती साधारण 10 वर्षाचा 8 ते 10 वर्षाचा झाला तस त्याला यायला लागले, मग तो स्वतःचं अन्न शोधत राहणार, स्वतःची टेरिटरी हे करत राहणार, शोधत राहणार. म्हणजे विस्तारत आपला ते अधिवास विस्तार करत जातात. आता ओंकार हा जंगलीच आहे, तो माणसाळलेला नाही. लोकांना वाटायचं काहीतरी ओंकारला हाक मारल्यानंतर तो यायचा, पण तो जेव्हा टेरिटरी आपली एक्सपांड करायला म्हणून गोव्याच्या दिशेने गेला तेव्हा तो एकटा पडला. त्याला लागून त्यांना पुन्हा येण्यासाठी किंवा त्याला आपलंसं कोणी नव्हतं. मग तो जनावरांच्या मागून पण जायचा. माणसं असली तर माणसांनी कोणीतरी हाक मारली तर पण यायचा. लोकांनी खायला काहीतरी ऊस टाकला तर तो खायचा. म्हणजे असं बिहेवियर त्याचं होतं. पण तो जेव्हा पुन्हा कळपात तो गेला आणि पहिल्या दिवशी 1 दिवस तो राहिला, नंतर 8-10 दिवसानंतर पुन्हा तो त्या कळपात समाविष्ट झाला. नंतर तो जरी 100 मीटरवर असला आणि जरी कोणी हाक मारली तरी तो यायचा नाही. म्हणजे तो पूर्ण जंगली. आता सुद्धा तो फिरतोय. तो जंगलात असल्यानंतर त्याचे बिहेवियर सगळे वाईल्ड आहेत. पश्चिम घाटातील जी जैवविविधता आहे ही इथले जे हत्ती किंवा बाकीचे वन्यजीव आहेत त्यांना खूप साधर्म्याचे आहे. म्हणजे ते या अधिवासात व्यवस्थित राहू शकतात. आणि कॅप्टिव्ह एलिफंट जे आहेत त्यांचं खाद्य, त्यांचं राहणीमान हे पाळीवसारखं असतं. आणि ओंकारला जर कॅप्टिव्हिटीमध्ये टाकलं तर ओंकाराचे जंगली जे त्याचे बिहेवियर आहे ते पूर्ण नष्ट होणार का. त्याला लागून एखाद्या प्राण्याला तुम्ही वाईल्डमधून कॅप्टिव्हमध्ये टाकणं हे पूर्णतः चुकीचं आहे. आणि कोर्टाने सुद्धा खूप छान हे केलं. कारण काय, कोर्ट डबल बेंच हे होता कोल्हापूर बेंचला. त्याला लागून त्यांनी सुद्धा चर्चा केली आणि त्यांनी स्वतः जेव्हा निर्णय दिला तेव्हा HBC फॉर्म करायला सांगितली. म्हणजे त्यांनी असं म्हटलं काय तर आम्ही एक्सपर्ट नाही त्यातले, जे एक्सपर्ट्स आहेत देशातले त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय व्हायला पाहिजे. आणि नंतर कोर्टाने असा HBC फॉर्म झाल्यानंतर कोर्टाने असा निर्णय दिला काय तर दिस इज प्रॉपर्टी ऑफ स्टेट. म्हणजे वन्यजीव इथले जे आहेत अधिवासातले हे स्टेटची प्रॉपर्टी आहे. त्याला लागून स्टेटच्या बाहेर त्यांना उपचारासाठी नेऊ शकता, पण तुम्ही नंतर 45 डेज नंतर ओंकारला पुन्हा नैसर्गिक अधिवास तुम्ही सोडलं पाहिजे, असं त्यांनी तो निर्णय दिला. त्यानंतर ओंकार हा इथंच राहिला आणि आम्ही मोकळा श्वास घेतला. आजऱ्याचा एलिफंट कॅम्पसाठी 2 वर्षापूर्वीच GR पण निघालेला होता. शासनाने त्याच्यासाठी तजवीज स्वतंत्र फंडची पण केलेली होती. तिचं जागा पण म्हणजे आजरा घाटकरवाडी जो भाग आहे तिथं हत्तीग्रामचा प्रोजेक्ट हा होण्यासाठी त्याचं सर्वे सगळं झालेलं आहे, पण तो अजून इम्प्लिमेंटेशन होत नाही. आज जर त्यांना आजऱ्यासारखा अधिवास मिळाला, कारण की तिथं पाणी आहे, मुबलक खाद्य पण आहे, आणि तो जर अधिवास त्यांना मिळाला तर दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त होऊ शकतो आणि त्यांनाही चांगलं घर हत्तींना मिळू शकतं. कारण काय इथं हत्तींना भरकडत नुसतं फिरावं लागतं जे अन्नाच्या शोधात. म्हणजे ते तरी थांबेल आणि ते त्या अधिवासात सुरक्षित राहतील. म्हणजे त्यांचं पण पोट भरेल आणि लोकांचंही इथं नुकसान होणार आहे. कारण काय इथं लोकांनी गेल्या 25 वर्षात शेती बागायती सगळ्या लोकांच्या संपलेल्या आहेत आणि नवीन ज्या शेती बागायती करायच्या आहेत ते लोक आता अजिबात करत नाहीत. म्हणजे भात शेती करत नाहीत, बाकीची पीक कुठची घेत नाहीत, नवीन लागवड करत नाहीत, असं होतंय. त्याला लागून शेतकरी इथं पण वाचेल आणि हत्तींना पण चांगलं सुरक्षित तिथं जंगल भेटेल. म्हणून घाटकरवाडी हा आजऱ्याचा जो प्रोजेक्ट आहे हत्तीग्राम
हा पूर्ण सुरक्षित आणि चांगला आहे. त्याची आता सुरुवात होणं गरजेचं आहे.